जाऊयात आता कोल्हापूर महापालिकेत महापौर आणि उपमहापौर पद निवडणूक आज पार पडते। त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त दिसतोय। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सज्ज आहेत। थेट जाऊयात कोल्हापुरात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर आपल्या सोबत उपस्थित आहेत। त्यांच्याकडून नेमका कसा बंदोबस्त करण्यात आलाय जाणून घेऊयात। रणजित, कोल्हापूर महानगरपालिकेसाठी महापौर आणि उपमहापौरांची निवड प्रक्रिया पार पडणार आहे। तब्बल 5 वर्षाच्या कालावधीनंतर ही प्रक्रिया पार पडत असल्यामुळे संपूर्ण कोल्हापूरकरांचं या निवडीकडे लक्ष लागून राहिलेलं आहे। मी सध्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या इमारतीच्या समोर आहे। या संपूर्ण परिसरामध्ये या निवडीच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। निवडी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता कोल्हापूर पोलीस दलाने घेतलेली आहे। कुठल्याही व्यक्तीला या परिसरात येऊ दिलं जात नाही। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त ठेवलेला आहे। साधारण 11 ते 11:15च्या दरम्यान महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे सर्व नगरसेवक या ठिकाणी एकत्र येणार आहेत आणि त्यानंतर महापालिकेच्या शाहू सभागृहामध्ये ही निवडणूक पार पडणार आहे। एकूणच कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये संख्याबळ जे आहे, मॅजिक फिगर जी आहे, ही महायुतीची आहे। त्यामुळे पहिला महापौर हा भाजपचा होणार आहे आणि त्यामुळे रुपाराणी निकम यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर।